नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहत अॅनालायझर. 3 न्यायालयाच्या निर्णयावर आपण आता बोलणार आहोत. मी जे बोलणार आहे ते न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून बोलतोय. आता जातीचा उल्लेख करणे हे अट्रॉसिटी दाखल करण्याचं कारण ठरू शकणार नाही, हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 उच्च न्यायालयांनी एकच निर्णय पुन्हा पुन्हा सांगितला आहे. केवळ जातीचा उल्लेख करणे म्हणून अट्रॉसिटी दाखल करणं हा चुकीचा प्रकार ठरेल, एखाद्यावरती तो अन्याय होईल असं न्यायालय म्हणतं आहे. मी तुम्हाला ती निकालपत्र ही एकापाठोपाठ एक प्रत्येक वेळेला दाखवणार आहे. जातीचा उल्लेख करणं हे अट्रॉसिटीचं कारण ठरू शकत नाही. अपमान करण्याचा हेतू आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे. सहज बोलता बोलता जातीचा उल्लेख करणं हा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचं कारण ठरू शकत नाही. हेतू अपमान करण्याचा असला पाहिजे. कधी कधी सन्मानाने आपण बोललो की अट्रॉसिटी दाखल होऊ शकते. मला आधी एक उदाहरण सांगायचं आहे आणि मग मी पुढे सरकतोय. जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक महापुरुषाच्या जयंती दिनी एक महिला शिक्षिका भाषण करत होती आणि बोलता बोलता ती अशा भावनेच्या भरात बोलत बोलत त्या महिला शिक्षिका म्हणाल्या की त्या महापुरुषाचा ज्ञानावर इतका प्रचंड प्रेम होतं, अभ्यासावर प्रचंड प्रेम होतं की तहान भूक विसरून ते अभ्यासात मग्न व्हायचे. एकदा झालं काय की ते अभ्यासाला बसले बाहेर घराच्या, आणि घराच्या बाहेर बसल्यावर आईनं ताट समोर ठेवलं. ताट समोर ठेवल्यावर ताटात असलेली भाकरी कुठे आहे आणि बाजूला ठेवलेल्या गोवऱ्या कुठे आहेत ते त्यांना कळलं नाही. त्यांनी भाकरी समजून गोवरी मोडली आणि तोंडात घालताना ते लक्षात आलं असं विधान करून टाकल्याबरोबर त्याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ती पोलीस ठाण्यात देऊन त्या महिला शिक्षिकेवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला, महापुरुषाच्या नावावर बोलले म्हणून. जालना जिल्ह्यातली ही घटना आहे, बदनापूर तालुक्यातली. तेही विस्ताराने सांगतो. मला शिक्षिकेचं नाव यासाठी सांगायचं नाहीये की त्या न्यायालयीन लढाईमध्ये काही पुन्हा प्रॉब्लेम व्हायला नको, आणि महापुरुषाचं नाव असं यासाठी घेत नाहीये की त्यात पुन्हा लोकांच्या भावना दुखावायला नकोत. म्हणजे केवळ सन्मान करायचा म्हणून, कौतुक करायचं म्हणून कदाचित नसलेली कथा विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी सांगितली की बाबांनो, अभ्यासामध्ये इतकं रममान व्हावं लागतं, तर ती शिक्षिका गुन्हा दाखल करून कोर्टाच्या चक्रा मारतीये की आता अटक व्हायला नको, निवृत्तीला महिना उरलाय, महिना. आता त्या शिक्षिकेची अवस्था वाईट आहे. म्हणून हे 3 निकाल मी तुमच्या समोर मांडतोय. 3 निकाल. केवळ जातीचा उल्लेख करणं हे अट्रॉसिटीचं कारण ठरू शकत नाही. जून 2020 मध्ये शैलेश कुमार नावाच्या एका आरोपीवर क्रिकेटमध्ये भांडण झालं म्हणून गुन्हा दाखल झाला होता, आणि हीच केस कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये चालली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने भांडण क्रिकेटचं आहे, जातीचं नाही, त्यामुळं ही केस रद्द करावी असा आदेश दिला. आणि त्यात स्पष्टपणे म्हटलं की अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमातीचा हेतुपूर्वक अपमान झाला असेल तर त्यात अट्रॉसिटी लागू होते. केवळ उल्लेख केला म्हणून अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल होत नाही, असं न्यायमूर्ती यम नागप्रसन्ना यांनी आपल्या निर्णयात लिहिलं आहे. तो निकालही तुमच्या समोर आता दिसतोय. यम नागप्रसन्ना यांनी या संदर्भामध्ये आपलं स्पष्ट मत दर्शविलेलं आहे. बरं, यम नागप्रसन्ना हे एकमेव न्यायाधीश आहेत का? आता ओडिशाचं निकालपत्र मी तुम्हाला दाखवतोय, तेही बघा. त्यामध्ये न्यायमूर्ती राधाकृष्ण पट्टनाईक यांनी डिसेंबर 2022 मध्ये निर्णय दिलाय, आणि ते म्हणतात अपमान करण्याचा हेतू नसेल तर उल्लेख, केवळ जातीचा उल्लेख अट्रॉसिटीचं कारण ठरू शकत नाही. राधाकृष्ण पटनाईक यांचा हा निर्णय. यम नागप्रसन्ना यांचा निर्णय देखील आपण बघितलेला आहे. हा ओडिशा उच्च न्यायालयाचा निर्णय, यम नागप्रसन्नाचा कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय. आणि आणखी एक महत्वाचा निर्णय दिलाय, तो म्हणजे न्यायमूर्ती बदरुद्दीन यांनी, केरळ उच्च न्यायालयाचे ते न्यायमूर्ती आहेत. ते म्हणतात की अशा अनेक केसेसमध्ये केवळ जातीचा उल्लेख झाला म्हणून निरपराधांचे बळी जात आहेत, ते योग्य नाही, हे थांबवायला हवं. केरळ, कर्नाटका आणि ओडिशा
या 3 न्यायालयांचे निर्णय आहेत की अपमानाचा हेतू असेल, हेतुपूर्वक अपमान असेल तरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो, अन्यथा होत नाही. मग बदनापूर तालुक्यातील शिक्षिकेवर प्रेरणा देण्यासाठी उदाहरण दिलं महापुरुषाचं नाव घेऊन म्हणून अॅट्रॉसिटी दाखल करण्याचं कारण काय, हाच प्रश्न मला पडतो. आणि अशा बाबतीत आता काही प्रश्न उपस्थित करावे लागतील, हेच आता स्पष्टपणे समोर येत आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.